चला मित्रांनो, मराठी पारंपरिक व्यवसायाचा इयत्ता 6वीमध्ये तिसरा धडा डॉक्टर अब्दुल कलाम यांचा धडा पाहूया. नावे लिहा. गावाचे क्रांतिकारक राष्ट्रभक्त STR मणिकम. लेखकावर प्रभाव टाकणारा भाऊ STR मणिकम. चौकटी पूर्ण करा. लेखकासाठी बालपणीची दुर्मिळ वस्तू म्हणजे पुस्तक. वर्तमानपत्राचे या गावी येत असत रामेश्वर. माझ्या बालपणीच्या वेळी दुर्मिळ वस्तू म्हणजे पुस्तक एक वितरक होतं. आकृत्या पूर्ण करा. STR मणिकम. पुस्तकाचा बऱ्यापैकी संग्रह. लेखकाला पुस्तके वाचण्यासाठी लेखकावर प्रभाव टाकणारा शामसुद्दीन. रामेश्वरला येणारे वर्तमानपत्र. स्वभाव मुक्तिशील. तुम्हाला आई वडिलांना, भाऊ बहिणी, शेजारी यांच्या सहवासामुळे काय काय शिकायला मिळते? तुम्हाला आवडणाऱ्या गुणांवर अशी खूण करा. आई माया, ममता, संस्कार. वडील धैर्य, कष्ट. बहीण प्रेम, माया, समंजसपणा. भाऊ प्रेम, सहकार्य, समंजसपणा. शेजार मदत करण्याची वृत्ती. शिक्षक ज्ञानदान, प्रेम व शिस्त. आई परवागी गेल्यावर कोणकोणत्या प्रसंगी तुम्हाला तिची आठवण येईल? दैनंदिन कार्यकृती कामे. स्वयंपाक व जेवण. आजारपण, अभ्यास. तुमच्या आई वडिलांना तुमचे मोठेपणी कोण व्हावे असे वाटते होण्यासाठी तुम्ही कोणकोणत्या प्रयत्नाला आवडीच्या नावासमोर शिकून करा. मित्रांनो, तुम्हाला जर शिक्षक वाटत असेल तर तुम्ही शिक्षक करा. न्यायाधीश वाटत असेल तर तुम्ही न्यायाधीशला टिक करा. वकील किंवा समाजसेवा वाटत असेल, डॉक्टर याहून वेगळे वाटत असेल तर ते इथे लिहा. प्रयत्न कोणते? त्याची 2 वाक्ये लिहा. जास्तीत जास्त डॉक्टरांचा अभ्यास. इंग्रजी शिकणे व अक्षर सुधारणा अभ्यास करणे. चला मित्रांनो, आपण पाठावरील स्वाध्याय पाहूया. प्रश्न 1. 4-5 वाक्यात उत्तरे लिहा. लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र कशासाठी वाचत असत? लेखकाच्या लहानपणी लोक वर्तमानपत्र वेगवेगळ्या कारणांसाठी वाचत असत. काही जणांना स्वातंत्र्य चळवळीची वाटचाल समजावयात महत्त्वाचे, काही जणांना भविष्य जाणून घेण्याची रस होता. विसाजून हिटलर, महात्मा गांधी इत्यादी. प्रश्न 2. लेखकाला आयुष्यातील पहिल्या कमाईची संधी कशी मिळाली? शामसुद्दीन हा रामेश्वरमधला वृत्तपत्रांचा वितरक होता. पूर्वी पंबन गावाहून वृत्तपत्रांचे गठ्ठे रामेश्वर येत. नंतर युद्धामुळे पंबनहून येणारी रेल्वेगाडी रामेश्वरला थांबत नसे, तेव्हा चालत्या रेल्वेगाडीतून गठ्ठे फेकले जात असे. डॉक्टर अब्दुल कलाम शिक्षणासाठी बाहेर गावी जाताना वडील त्यांना काय म्हणाले? पुढील शिक्षण घेण्यासाठी जेव्हा डॉक्टर कलाम यांनी वडिलांकडे रामनाथपूरला जाण्याची परवानगी विचारली, तेव्हा वडील त्यांना म्हणाले की तुला मोठे व्हायचे असेल तर गाव सोडून जा, शिक्षणासाठी बाहेर जायलाच हवे. रामनाथपूरला लेखकाचा जीव का रमत नव्हता? रामनाथपूरला नेहमी गजबूज असायची. रामेश्वरला त्यातूनच लेखकाला घराची ओढ अवस्था करायची. रामनाथपूरला शिक्षणाचा खूप संधी होत्या. प्रश्न 2. नावे लिहा. तमिळ वर्तमानपत्र दिनमणी. गावातला ठेकेदार जलालुद्दीन. रामनाथपुराचे हायस्कूल श्वास हायस्कूल. प्रश्न 1. पुढील शब्दात लपलेले शब्द शोधा. परवागणी, रवा, परवा, परवागी, वार. हजारभर, हजारभर रजा. एकजिनसी, जडणघडण, जडणघडण. प्रश्न 2. पुढील शब्द वापरून तुमच्या मनाने वाक्य तयार करा. वितरक. महादेव हा पुस्तकाचा वितरक आहे. घावाईक. महादेवच्या
महादूच्या दुकानात खूप गिऱ्हाईक आहे. वर्तमानपत्र, दररोज वर्तमानपत्र वाचावे. एकथांबी तंबू, सवाशेवीचा धंदा म्हणत एकखांबी तंबू. एकखांबी खंबू म्हणजे सर्व जबाबदारीचा एकच वितरक असणे. तसे पुढील शब्दांचे अर्थ घरातील मोठ्या व्यक्तींकडून माहीत करून घ्या. त्यांचा वाक्यात उपयोग करा. कर्ता धर्ता अर्थ वाक्य. कर्ता धर्ता अर्थ, घरातील एकमेव कामावता माणूस 10 मापसीच्या कुटुंबाला महिपरा. खुशाल चेंडू, चैनी माणूस. वाक्य, रमेश काही काम करत नाही, नुसता बसून राहतो. खुशाल चेंडू राहतो. लिंबूटिंबू अर्थ, सामान्य माणूस. व्हॉलीबॉलच्या संघांमध्ये संदेश अगदीचा. व्यवस्थापक, नियोजन करणारा. सदाशिव हा सिनेमागृहाचा व्यवस्थापक आहे. प्रश्न 4, विरुद्धार्थी शब्द लिहा. पहिलं, सुरक्षित असुरक्षित, शक्य अशक्य, दृश्य अदृश्य, योग्य अयोग्य, दयाळू क्रूर, विश्वास अविश्वास, बाहेर आत, सुरक्षित असुरक्षित. प्रश्न पहिला, पुढे काही सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नामे दिली आहेत. पुढील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा. नामे: देशमुख, चांगुलपणा, कडधान्य, कळसूबाई, पर्वत, वात्सल्य, शिखर, फूल, नवलाई, आडनाव, माणुसकी, हिमालय, मुलगी, नम्रता, जास्वंद, मटकी, सविता. सामान्य नामे: मुलगी, कडधान्य, पर्वत, शिखर, फूल व आडनाव. विशेष नामे: सविता, देशमुख, कळसूबाई, हिमालय. भाववाचक नामे: माणुसकी, चांगुलकी, वात्सल्य, नम्रता. प्रश्न 2, पुढील चित्रांच्या समोर सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक लिहा. लाडू, सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम. सामान्य नाम लाडू, विशेष नाम बेसन लाडू, भाववाचक नाम गोडी. हे आहे कुत्र्याचे चिन्ह. कुत्र्याचे चित्र. कुत्रा, सामान्य नाम कुत्रा, विशेष नाम मोती, भाववाचक नाम इनामीपणा. पुढील दिलेल्या वाक्यातील अधोरेखित नामांचे प्रकार ओळखा. मनाली मुंबईहून तिच्या गावी गेली. मनाली, विशेष नाम, मुंबई, विशेष नाम, गावी, सामान्य नाम. मुलांच्या हलगर्जीपणामुळे इस्त्रीची वायर जळाली. मुलांच्या, सामान्य नाम, हलगर्जी, विशेष नाम, इस्त्री, विशेष नाम. सुधीरला पुरणपोळी आवडते. सुधीर, विशेष नाम, पुरणपोळी, विशेष नाम. ताजमहालाचे सौंदर्य काही निराळेच आहे. ताजमहल, विशेष नाम, सौंदर्य, विशेष नाम. तर इथे आहे तोंडी परीक्षा, ती तुम्हाला येतच असेल. आणि इथे आहे पुढील शब्द असेच लिहा. हे शब्द सगळे इथेच असेच पाहून लिहायचे आहे. माझ्या बालमित्रांनो, अशा प्रकारे पाठ 3 डॉक्टर कलाम यांचे बालकम मराठी बालभारती व्यवसायामध्ये इयत्ता 6वीत कृती आधारित संपलेले आहे. धन्यवाद.